मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कॉन्स्टेबलला आता सांगून इन्स्पेक्टर साहेब सायलीला घेऊन यायला सांगतात. त्यामुळे अर्जुन आता सायलीच्या वाटेकडे डोळे लावून असतो. कधी एकदा ती बाहेर येईल आणि मी तिला पाहेल. मग कॉन्स्टेबल हे सायलीला घेऊन बाहेर येतात. आता ती बाहेर आल्यानंतर अर्जुनकडे खूप वेळ पाहतच राहते आणि मग अर्जुन देखील आता सायलीकडे पाहतच राहतो. शेवटी अर्जुनने सायलीला निर्दोष सोडवलेलं असतं. त्यामुळे सायलीला अर्जुनच खूप म्हणजे खूप कौतुक वाटतं. त्यानंतर तो लहानसा जो मुलगा असतो ना, तो म्हणतो, ताई तू काल कुठे गेली होतीस? मला माझ्या आईकडे घेऊन चल ना, मला तिची खूप आठवण येतीय. मग सायली पुन्हा अर्जुनकडे पाहते. अर्जुनचे डोळे पाणवलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, मला सुद्धा बाळा माझ्या घरच्यांची खूप आठवण येतीय रे. तरीही तो मुलगा आता सायलीलाच बिलगून राहतो. तो तिला सोडतच नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुला ही ताई तिच्याबरोबर घेऊन गेली होती का? मग तो लहानसा मुलगा म्हणतो की नाही. असं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांना खात्री पडते की अर्जुन एवढ्या कॉन्फिडन्सने सांगत होता की माझी बायको निर्दोष आहे, माझ्या बायकोने काही केलं नाही, ते खरं आहे. लहान मुलानेच असं बोलल्यानंतर मात्र अर्जुनच्या जीवात जीव येतो. मग त्यानंतर तो मुलगा सांगू लागतो की दोन घाणेरडी माणसं आली आणि त्यानंतर त्या माणसांनी ना या मावशीकडे मला सोडलं. तेव्हा सर्वजण त्या स्टॉलवाल्या ताईंकडे पाहू लागतात. मग आता तो पुढे म्हणतो की कालपासून ना मी तिथेच होतो. ताई मला माझ्या आईकडे घेऊन चल ना, असं तो सततच हट्टाने म्हणत असतो. तेव्हा त्या मुलाचं निरागस बोलणं ऐकून आता अर्जुनच्याच डोळ्यात पाणी येतं. मग त्यावेळी आता तोच विचारतो, इन्स्पेक्टर साहेब अजून कोणता पुरावा हवाय तुम्हाला जेणेकरून हे सिद्ध होईल की माझी बायको निर्दोष आहे? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता क्षणाचाही विलंब न करता, कॉन्स्टेबल साहेब सोडा त्यांना, असं म्हणतात. तेव्हा अर्जुन सायली खूपच खुश होतात आणि पुन्हा प्रेमाने एकमेकांकडे पाहू लागतात. मग सायलीला आता ते सोडवून देतात. त्यावेळी सायली पटकन जाते आणि अर्जुनला मिठी मारते. दोघेही आता रडत असतात. त्यांच्या डोळ्यात खरंतर ते आनंदाश्रय असतात. अर्जुनला आता सायलीला भेटून खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो आणि या प्रकरणातून तिची निर्दोष मुक्तता झाली हे सुद्धा आता पाहून चैतन्याला सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो आणि या जोडीकडे तो पाहतच राहतो. त्यानंतर आता ते दोघेही तिथे पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन उभे राहतात आणि मग सायली सांगू लागते, अहो हे काय चाललं होतं ना, मला तर तेच कळत नव्हतं, कारण पोलिसांनी माझा फोन जप्त वगैरे केला होता, मला पकडलं काय त्यांनी, इकडे घेऊन काय आले. मी त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला एकदा तरी कॉल करू द्यात, पण तुम्हाला सुद्धा त्यांनी फोन नाही करू दिला. पण मला पूर्णपणे खात्री होती की मला सोडवण्यासाठी ना तुम्ही अगदी आकाश पाताळे कराल म्हणून. तेव्हा अर्जुन सांगतो, तो मी तर येणारच होतो आणि खरं सांगू सायली, मला हे काच जमायला हवं होतं, कारण तुला एक अख्खी रात्र अगदी जेलमध्ये काढावी लागली, त्यासाठी तू मला माफ कर अस अर्जुन अगदी प्रामाणिकपणे म्हणतो. सायली सांगते, असं मला सॉरी म्हणू नका. मग आता ती काही अजून बोलायच्या आतच अर्जुन म्हणतो, चल तुला आरामाची गरज आहे ना, आपण आता घरी जाऊयात. सायली विचारते, घरी सगळेजण माझी वाट बघत असतील ना? अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स चैतन्य इथे काय आहे ना ते सगळं बघून ऊन घेईल, आपण दोघेही घरी जाऊयात. त्याच वेळी तो लहानसा जो मुलगा असतो ना, त्या मुलाचे आईवडील आता अर्जुन जवळ येतात आणि तुम्ही अर्जुन सुभेदारच ना, मग आम्हाला सांगा आमचा मुलगा याच पोलीस स्टेशनमध्ये आणलाय का, असं ते विचारतात. जो त्या चौकामधून गायब झाला होता. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात की त्या लहानशा मुलाचे आईवडील हेच आहेत म्हणून. मग आता अर्जुन त्यांना सांगतो की हो, याच पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाला आणलंय. पुढे अर्जुन विचारतो, तुम्हीच त्याच्या किडनॅपिंगची कंप्लेंट केली होती का? तेव्हा त्या मुलाचे वडील म्हणतात की हो, आम्हीच केली होती, पण आम्हाला इन्स्पेक्टर साहेबांनी फोनवर सगळं सांगितलं, कारण आम्हाला काही माणसांनी ना चुकीची माहिती दिली होती, म्हणूनच एका बाईने आमच्या मुलाला पळवलं अशी तक्रार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली होती.
तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण ज्या बाईने मुलाला पळवलं ती बाई त्यांच्यासमोरच उभी असते, ते म्हणजे सायली. मग त्यांना अजूनही याबद्दल माहिती नसते, पण सायलीवर हे सगळे खोटे आरोप केले गेलेले असतात. तेव्हा त्या मुलाची आई विचारते, अहो सीसीटीव्ही मध्ये दिसली ती हीच बाई होती ना? मग आता तो माणूस म्हणतो, हो ह्याच होत्या त्या बाई. तेव्हा सायली आश्चर्याने विचारते, काय सीसीटीव्ही वगैरे म्हणजे? मग अर्जुन म्हणतो, हो हीच होती ती, पण हिने तुमच्या मुलाला किडनॅप केलं नव्हतं तेव्हा. तेव्हा त्या ताई म्हणतात की हो आम्हाला कळलं, ते उलट आमचा मुलगा जेव्हा घाबरून रडत होता नाच आमच्या मुलाला धीर दिला होता. देव तुमचं कल्याण करो असा आशीर्वाद आता ती अर्जुन सायलीला देते. अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा अर्जुन विचारतो, मला एक सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं होतं की हिनेच तुमच्या मुलाला किडनॅप केले? तुम्ही त्यांना ओळखता का? मुलाचे आईवडील अगदी धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता त्या मुलाचे वडील म्हणतात, नाही, पण तेथे ना खूप म्हणजे खूप गर्दी होती, त्या गर्दीपैकीच कुणीतरी बोललं, पण तेव्हा ना आम्हाला खरंच काही सुचत नव्हत होत, फक्त आमचा मुलगा मिळावा ना एवढंच आमच्या मनात होतं. सॉरी हा, आमच्यामुळे तुम्हाला अटक झाली असन, त्या ताई म्हणतात आणि सायलीची माफी मागू लागतात. तेव्हा सायली सांगते, हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, तुमचा मुलगा ना आतमध्ये आहे, अगोदर त्याला जाऊन भेटा. तेव्हा अर्जुन सांगतो, ती माणसं नक्की कोण होती? त्यांना ना शोधायलाच हवं, पण अगोदर आपण घरी जाऊयात असं म्हणून आता अर्जुन आणि सायली दोघेही घरी जायला निघतात. इकडे घरी अजूनही कुणाच्या जीवात जीव नसतो, कारण कधी एकदा सायली घरी येती असं त्यांना होत असतं. मधुभाऊ सुद्धा हॉलमध्ये बसलेले असतात. प्रताप सारखा अर्जुनला कॉल करत असतो. कल्पनाचंही लक्ष अगदी विचलितच असतं आणि ती वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. त्यावेळी प्रियाच मात्र आपलं मोबाईलमध्ये काहीतरी सुरू असतं. ती सगळ्यांकडेच दुर्लक्ष करत असते आणि त्यानंतर सगळ्यांकडे पाहते आणि गालात हसत असते, कारण सर्वांच्या चेहऱ्यावर सायली अर्जुन विषयीची काळजी तिला दिसत असते आणि त्यांचेच हे चेहरे पाहून मात्र ती गालात हसते. नंतर प्रिया आता अश्विनला मेसेज करते की मी मैत्रिणीकडे जातीये, मला तासभर लागेल आणि एका तासाभराने आपल्या नेहमीच्या कॅफे जवळ तू भेट, असा मेसेज ती पाठवते आणि बाहेर जाणार असते. त्यानंतर इकडे प्रताप म्हणतो, मधुभाऊ अहो आता तर अर्जुनचा फोन सुद्धा लागत नाहीये, कारण तिथे नेमकं काय झालं असेल हे कसं कळेल आपल्याला? तर आता सगळे जण अजूनच काळजीत पडतात. तेव्हा मधुभाऊंच लक्ष दाराकडे जातं, तर सायली आणि अर्जुन हे दोघेही आता घरात आलेले असतात. सायलीला पाहून मधुभाऊंना खूप म्हणजे खूपच आनंद होतो. ते आता पटकन उठतात आणि सायलीकडे जातात आणि तिला प्रेमानेच ते जवळ घेतात. तर आता सायली अगदी निर्दोषपणे सुटली हे पाहून प्रियाला तर धक्काच बसतो. डोळे मोठे करून पुन्हा ती सायलीकडे पाहू लागते. आता ही सुटलीच कशी? हिला 15 दिवस जेलमध्ये सडा चढाव लागेल असा मी सापळा चांगला रचला होता आणि त्यातूनही ही वाचली मनातच, म्हणून प्रिया दातोड खाऊ लागते आणि रागातच सायली अर्जुनकडे पाहते. तेव्हा सायली अगोदर मधुभाऊंना डोळे भरून पाहते. प्रताप कल्पनाला सुद्धा पाहत असते. त्यानंतर प्रताप विचारतो, सायली बाळा तू कशी आहेस? आता सायली ठीक आहे असं सांगते. मग पुढे ते पुन्हा विचारतात, नेमकं काय घडलं होतं बाळा? तेव्हा कल्पना विचारते, अर्जुन तू काही खाल्लं आहेस का रे? अरे रे, कालपासून हिने सुद्धा काही खाल्लं नसेल ना रे? तेव्हा सायलीला आता आईनी निदान विचारलं तरी ने सुद्धा कालपासून काही खाल्लं नसेल, म्हणून सायली खूपच प्रेमाने आता कल्पनाकडे पाहते आणि त्यानंतर मग प्रताप विचारतो, अर्जुन बाळा अरे हे सगळं प्रकरण कायमच मिटल ना रे? तेव्हा प्रिया मात्र डोळे मोठे करून आता अर्जुनकडे पाहते आणि ऐकतं असते, नक्की हे प्रकरण मिटलं की नाही? मग अर्जुन सांगतो, हो डॅड मिटल हे प्रकरण. तेव्हा मधुभाऊ सांगता, प्रतापराव माझी साऊ घरी आली यातच सगळं काही आलं हो. मग विमलचे डोळे सुद्धा सायलीला पाहून पाणवतात. ती म्हणते, खरंच देवीची खूप मोठी कृपा झाली. तेव्हा आता सगळ्यांसमोर उगीच सायली सापडली. बोलायचं म्हणून प्रिया आता बोलते, सायली
अगं तू सापडत नव्हतीस ना तेव्हा खरंच माझ्या मनात ना असे भलतेसलते विचार यायचे आणि मग त्यानंतर जेव्हा समजलं ना की तुला अटक झालीय तेव्हा मला समजलं की आता सगळं संपलं बाबा. तेव्हा प्रियाचा आता बोलण्याचा सूरच वेगळा असतो म्हणून सायली जरा धक्क्यानेच तिच्याकडे पाहते. मग अर्जुन म्हणतो असं कसं संपेल, मी तर जिवंत आहे अजून असं म्हणून प्रियाची बोलतीच तो बंद करतो कारण मी जिवंत असताना माझ्या बायकोवर एकही संकट येणार नाही हे त्याला चांगलंच माहीत असतं आणि तसंच ठणकावून तो प्रियाला सांगतो. मग प्रिया गोंधळते आणि हणते. अरे अर्जुन, मी देवी आईकडे हीच प्रार्थना करत होते की हिला सोडवण्यामध्ये ना तुला यश मिळव. तेव्हा खोटारड्या प्रियाचा खोटेपणा अर्जुनला माहीत असतो पण आता उगीच वाद नको म्हणून तो गप्प राहतो. तेव्हा प्रताप आता शंका काढत असतो आणि विचारतो मला कळत नाही अर्जुन हे मुलं पळवणं प्रकरण वगैरे घडलंच कसं. तेव्हा प्रियाला जरा घाबरल्यासारखं होतं कारण याच्यामुळे जर अर्जुन शिरला तर मग विमल गुपचूप तेथून किचनमध्ये जाते. तेव्हा अर्जुन आणि सगळेच जण कल्पनाकडे गालात हस्त पाहतात आणि मग त्यानंतर प्रताप विचारतोच काय कल्पना, अगं सगळ्यांसाठी चहा, आपल्या घरात फक्त सायली चहा पिते हे तुला माहीत आहे ना. तेव्हा सायली मात्र गालातच हसते. तिला खूप आनंद झालेला असतो की आईने नकळत का होईना माझ्यासाठी बनवायला सांगितला. तेव्हा कल्पना सांगते बाहेर चांगलं पावसाळी हवा आहे, वातावरण आहे, त्यामुळे म्हटलं की सगळेच जण आपण चहा घेऊयात, आलेच हा असं म्हणून काही पुढे बोलता कल्पना तेथून जाते तर सायली अर्जुनला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो की नकळतपणे का होईना ही सायलीची काळजी घेतीय. मग आता प्रिया म्हणते सायली तू तू सुटली ना, खरं तर हे बरंच झालं, माझा जीवना अगदी भांड्यात पडला बघ. खरं तर मीच तुला चहा करून देणार होते पण मला अश्विनने बोलावले, त्याचा जरा मेसेज आलाय की आम्हाला जरा बाहेर जायचंय. मग मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि त्याला भेटून थोडं बाहेर जाणार आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली तिच्याकडे पाहतात हसतात. तेव्हा प्रिया म्हणते काळजी घ्या सायली. मग सायली पुन्हा हो म्हणते. त्यानंतर ती पुन्हा एकदा मेसेज करते आणि अर्जुन सायलीकडे जरा रागातच पाहते आणि तडक तिथून बाहेर जाते तर अर्जुन आणि सायली दोघेही आता गप्पा मारू लागतात. दुसरीकडे प्रिया नागराज आणि महिपला भेटायला आलेली असते. ती आता त्यांना खूपच ओरडते आणि म्हणते एवढा मोठा प्लॅन इतक्या पटकन एक्झिक्यूट करून काय झालं, मी तुमच्यावर विश्वास ठेवला ना, इथेच चुकले. तेव्हा महिपता आता म्हणतोय तुझा प्लॅन मग तूच करायचा ना, तू आमच्यावर कशाला उगीच अवलंबून राहिलीस आणि आमची मदत उगीच कशाला घेतलीस. मग प्रिया टोमणा मारून म्हणते हो, तुमच्यासारखे गुंड पाळत नाही ना मी, आणि मुलांना जर पळवायचं असेल तुमच्याच माणसांची मला मदत घ्यावी लागणार. तेव्हा नागराजला काही कळत नसतं. मग तो विचारतो एक मिनिट, कसल्या प्लॅन बद्दल तुम्ही बोलताय, अरे सांगा ना पटकन कोणता प्लॅन आणि कुठलं पोरबीर पळवलं, काय झालं काय नक्की. मग त्यानंतर प्रिया वैतागते आणि तेथे बसत म्हणते की त्या मुलाला 8 ते 10 दिवस लपवायचं होतं पण हुशार अण्णासाहेबांच्या पौरने काय केलं, बशीभर माती घेतली आणि त्यात छान असा चिखल कालवला आणि मग त्याला शेणाने गार्निश केलं आणि चवीने आडवा हात मारला. तेव्हा नागराज डोळे बंद करूनच घेतो कारण प्रिया काय बोलते ना तिचंच तिला कळत नसतं आणि रागाच्या भरात हे सगळं ती बोलत असते. तेव्हा महिप्त म्हणतो गप्प बसे चिचुंद्रे, ते पोरग तर आपल्याच ताब्यात होत की नाही. तेव्हा प्रियाचा विचारते मग तो तेथून बाहेर पडलाच कसा, मुळात कुठल्यातरी बेभरोशी सरबतवाली का उगीच लपवायच त्याला. तेव्हा महिप्त विचारतो मग त्याला कुठे लपवायचा होता, माझ्या गोडाऊन मध्ये का, आणि मग उद्या अर्जुन सुभेदारने ते सगळं शोधून काढलं असतं आणि उद्या कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं असतं असं म्हणून तो अर्जुनची स्टाईल करतो, आपल्या अंगातला कोट वगैरे व्यवस्थित करतो आणि म्हणतो यर ऑनर, गोडाऊन मध्ये जो मुलगा सापडला ते गोडाऊन महिप्त शिखरे यांचा आहे.
त्यामुळेच महिप्त शिखरे यांची कसून चौकशी, मग मी अडकलो असतो आणि गेलो असतो ना तिकडे जेलामध्ये, मग मला वाचवायला कोण आलं असतं, तू आली असती का चिचुंदरे, असं म्हणून तो प्रियालाच ओरडतो की तुझा तो खोटा बाप आला असता किल्लेदार. तेव्हा नागराज म्हणतो, अरे थांबा, हे काय चाललंय, काय तुमचं मला सांगणार आहे का कोणी एक तर माझ्या अप्रोक्ष प्लॅन करता आणि मग तो प्लॅन फ्लॉप होतो आणि मग आपलं रडत बसता. आता निदान कशासाठी रडताय ते तरी कळू द्यात मला. तेव्हा आता महिप्त आणि प्रिया एकमेकांकडे पाहू लागतात की नक्की आपण कोणता प्लॅन केला होता आणि तो फ्लॉप कसा झाला हे नागराजला कोणत्या तोंडानेस माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार याची मुलाला तिला केलं नव्हतं. तेव्हा अर्जुन सांगतो, तेव्हा त्या ताई काही सांगतो हो आम्हाला तर सायलीला आमचा मुलगा तरी कारण घाबरून रडत होता ना डिस्टर्ब मुलाला धीर दिला होता. सायलीला तिथे बसायला सांगतो, कल्याण करो असा आशीर्वाद आता सुद्धा तिच्या शैलीला देते. अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात आणि देते. त्यानंतर सर्वजण तेथे सांगा तुम्हाला कोणी सांगितलं घडलं हे अर्जुनच्या मुलाला. तेव्हा केले तुम्ही त्यांना ओळखता का मुलाचे आईवडील सायलीला यामध्ये एकमेकांकडे पाहता तेथे गेलो ना त्या मुलाचे वडील घेतात नाही पण प्रॉब्लेम काय आहे मग या गर्दी होती त्या विचार पैकी कोणीतरी बोललं पण साहेबांकडे गेलो तर इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं तुमच्या क्लायंटवरचा मुलगा मिळावा ना एवढंच आमच्या मनात होतं. सॉरी हा आमच्यामुळे कशा प्रकारे जाईल असे त्या ताई सायलीवर लावली होती आणि कशा प्रकारे सायली सोडवण्याचा प्रयत्न केला. काळजी मला माहित होता मुलगा सायली ही निर्दोष आहे. अगोदर त्याला जाऊन भेटा करणार नाही. अर्जुन सांगतो ती माणसं नक्की सीसीटीव्ही त्यांना पाहिलं आणि ते फुटेज पाहिल्यानंतर घरी जाऊन गेलो आणि आता अर्जुन आणि सायली दोघेही घरी जायला सगळी माहिती काढली. त्या सांगत कुणाच्या जीवात जीव नसतो कारण जरा एकदा सायली पोलिसांचा मगज त्यांना सांगण्यासाठी तयार झाल्या आणि त्यांना घेऊन हॉलमध्ये बसलेले स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर कॉल करत असतो, काय घडलं त्या मुलाने कशाप्रकारे साक्ष दिली वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. त्यावेळी प्रिया माझी मदत केली. मोबाईल मध्ये काहीतरी सुरू येऊन मला या ताईंकडे दुर्लक्ष करत असते आणि काही सांगितल्यानंतर सायली निर्दोष असल्याचं समजले कारण सगळ्या सर्वांच्या चेहऱ्यावर सायली गोलझोल विषयीची काळजी तिला दिसत असते आणि त्यांचे चेहरे पाहून सर्वांना गाला बसते. नंतर प्रिया आता घाबरलेली असते कारण तिने जो प्लॅन केलेला जातीये मला तासभर लागेल आणि सर्वांसमोर सांगितलेला नेहमीच्या आणि त्यामुळे आता प्रियाची बोलती असा मेसेज ती पाठवते आणि बाहेर घाबरते जाणार असते. त्यानंतर इकडे प्रताप म्हणतो अर्जुन खरंच हे अर्जुन भयंकर आहे हा तेव्हा प्रताप विचारतो सायली काय जेलमध्ये काही त्रास नाही झालेला तर सायली सगळे बाबा मी ना आता आजी आहे. तेव्हा मधुभाव म्हणतात बाळा सगळे जात आहे सायली आणि अर्जुन हे दोघेही तुझ्या चेहऱ्यावर आलेले असताही सायलीला पाहून काहीतरी नॉर्मल नाहीये असं मला वाटतं. त्यानंतर ते म्हणतात बाळा हे सगळं सायलीकडे जातात आणि तिला प्रेमाने केलेल्या जवळची शिक्षा तुला परत भोगावी लागते सुटली हे आता वाईला एकाच गोष्टीच वाटतो डोळे आता या घडीला काही सायलीकडे पाहू लागते असं म्हणून ही सायली विषयी त्यांचे डोळे हिला 15 दिवस जेलमध्ये सडा चढाव लागल्या. लेकराला किती त्रास चांगला रचला होता त्यांना त्यातून ही सायली म्हणते मधुभाव प्रिया दातो खाऊ लागते आणि रागात जे काही अर्जुनकडे त्यामध्ये तेव्हा सायली काही दोष नाही. डोळे आता अर्जुन विचार कल्पनाला सुद्धा पण सायलीला त्यानंतर प्रताप विचारतो सायली तेव्हा सायली सुद्धा मधुभावकडे आता पाहू लागते. तर अर्जुनने असा प्रश्न विचारल्यानंतर प्रिया मात्र घाबरते. आता मधुभाव काही विचारते अर्जुन हे काही खाल्लं आहेस का रे आणि प्रिया प्रतापकडे सुद्धा काही खाल्लं नसेल बोले तेव्हा सांगितलं म्हणून पण कोणी आता ब्रह आईनी निदान विचारलं तरी तोंडातून एक शब्द सुद्धा काढत नाही. काही खाल्लं नसेल विचारतो कोणी सांगितलं तुम्हाला आता सायलीला कडे पाहते आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे अर्जुनला समजून बाळा प्रियाने हे सांगितलं त्यामुळे काय मिटलणार रे. तेव्हा प्रिया मात्र डोळे
करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला त्रास देण्यासाठी हे कुणी सांगितलं प्रकरण आलंय आता माझ्या लक्षात, तेव्हा आता प्रिया म्हणते हे प्रकरण तेव्हा मधुभाऊ सांगता प्रतापराव माझ्यावर प्रत्येक गोष्टी यातच सगळं काही आलं आणि मग विमलचे डोळे माझ्या सायलीला मधुभाऊंना सांगण्यात आलं, पण खरंच देवीची खूप मोठी कृपा झाली, तेव्हा गेले अरे त्यांना सांगायचं सायली सापडली हे मला बोलायचं सुद्धा नव्हतं, तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा पण मी तर तू सापडत नव्हतीस ना, तेव्हा खरंच माझ्या मनात पुरेपुरे अजिबात वाद विचार यायचे आणि घरामध्ये असं कल्पना समजलं आणि विमला अटक झाली, तेव्हा मला सगळ्यांसाठी आता सगळं संपलं त्यामध्ये, तेव्हा प्रियाचा गौती चहा बोलण्याचा तेव्हा सगळेजण कल्पनाकडे जरा आश्चर्याने तिच्याकडे कारण घरातील सगळेजण म्हणजे कोणी चहा संपेल मी तर सगळेजण कॉफी अजून असं म्हणून प्रियाची बोलतेस तो बंद करतो, कारण मी जिवंत असताना माझ्या बायकोवर एकही पण कॉफी कल्पना नाही हे त्याला चांगलंच माहीत असतं आणि तसंच ठणकावून जेवढं सांगितलं ना विमल प्रिया गोंधळते आणि हणते अरे अर्जुन मी देवी आईकडे हीच प्रार्थना करत होते की हिला सोडवण्यामध्ये ना तुला यश मिळव, तेव्हा खोटारड्या प्रियाचा खोटेपणा अर्जुनला माहीत असतो, पण आता उगीच वाद नको म्हणून तो गप्प राहतो, तेव्हा प्रताप आता शंका काढत असतो आणि विचारतो मला कळत नाही अर्जुन हे मुलं पळवणं प्रकरण वगैरे घडलंच कसं, तेव्हा प्रियाला जरा घाबरल्यासारखं होतं, कारण याच्यामुळे जर अर्जुन शिरला तर